नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, वेलकम टू SR जीनियस अकॅडमी। माझं नाव आहे नम्रता शेगोकार। मी तुम्हाला इयत्ता 10वीचा विज्ञान मधील भाग 2 शिकवणार आहे। त्यामधील तुम्हाला आज आपण पाठ 2 सुरू करणार आहोत। सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1। ठीक आहे। तुम्हाला माहिती आहे की हा जो पाठ आहे या पाठाचे 2 भाग आहेत। म्हणजे बघा, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 आणि यानंतरचा जो पाठ आहे तो सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2। ठीक आहे। बघा, या पाठामध्ये आपण काय शिकणार आहोत? बघा, आपल्या जसं की आपल्या पाठाचं नाव आहे सजीवातील जीवन प्रक्रिया। जे सजीव आहे, सजीव कोणते आहेत? मग वनस्पती आणि प्राणी। जे सजीव आहेत त्या सजीवांमधील जीवन प्रक्रिया आपल्याला यामध्ये पाहायची आहेत। जीवन प्रक्रिया म्हणजे काय? तर जे शरीर आहे आपलं, त्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया होत असतात आणि आपलं शरीर जिवंत ठेवण्यासाठी या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रोसेस चालू असतात। जसे की बघा, आपण पाहिलं आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या जीवन प्रक्रिया कोणत्या आहेत? तर मग बघा, उत्सर्जनाची असेल किंवा श्वसनाची असेल, ह्या वेगवेगळ्या काय आहेत? जीवन प्रक्रिया आहेत। मग त्या जीवन प्रक्रिया आपल्याला या पाठामध्ये शिकायच्या आहेत। ठीक आहे। चला मग आपल्या पाठाला सुरुवात करूया आपण। सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1। ठीक आहे। बघा, आपल्याला काय सांगितलं आहे थोडे आठवा। हा प्रश्न हा टॉपिक म्हणजे हा पाठ सुरू होण्याच्या आधी तुम्हाला मागच्या वर्षी जेवढे काही या पाठासंबंधित तुम्ही शिकला आहात त्या आधारावर तुम्हाला इथे काही प्रश्न दिलेले आहेत। ती प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया। ठीक आहे। बघा, इथे काही तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 प्रश्न दिलेली आहे। ती 7 प्रश्न आपल्याला सोडवायची आहेत। ठीक आहे। बघा, मागच्या अभ्यासक्रमावर आधारितच हे प्रश्न आहे, त्यामुळे याची उत्तरे आपण सहज देऊ शकेल। ठीक आहे, कारण तुम्ही याच्याबद्दल शिकलेले आहात। ठीक आहे। बघा, पहिला प्रश्न काय आहे की अन्न पदार्थ व त्यातील पोषक तत्वे शरीरासाठी कशी उपयुक्त ठरतात? बघा, अन्न पदार्थ व त्यातील पोषक तत्वे। आता जे अन्न पदार्थ आहेत आणि त्यातील पोषक तत्वे आपल्या शरीराला त्याचे काय कशासाठी गरज असते? तर ऊर्जेसाठी आपल्याला त्याची गरज असते। ठीक आहे। बघा, शरीरामध्ये अन्न पदार्थाचे पचन होऊन त्याचे काय होते? पोषक तत्वे निर्माण होतात। बघा, अन्नाचं काय होणार आहे? पचन होईल। अन्न पदार्थाचं काय होणार आहे? पचन होईल। पचन झाल्यानंतर काय मिळतील आपल्याला? पोषक तत्वे मिळणार आहे। ठीक आहे। त्यानंतर बघा, ते पोषक तत्वांचं काय होते? ते पोषक तत्वे रक्तामार्फत आपल्या संपूर्ण शरीरात, म्हणजे आपलं शरीर कशापासून बनलेलं आहे? तर पेशींपासून बनलेलं आहे। मग हे जे पोषक तत्वे आहेत ते आपल्या प्रत्येक पेशीमध्ये पोहोचवली जातात। कशाच्या माध्यमातून? तर रक्ताच्या माध्यमातून। आणि बघा, प्रत्येक पेशीमध्ये काय होते? मग याच्या मार्फत, पोषक तत्वामार्फत ऊर्जा निर्मिती होते आणि या ऊर्जा निर्मितीतूनच आपल्या शरीरातील संपूर्ण जीवन प्रक्रिया काय होत असतात? सुरळीत चालत असतात। ठीक आहे। बघा, अगदी सोपं आहे, तुम्ही शिकलेला आहात मागच्या वर्षी की अन्न पदार्थ व त्यातील पोषक तत्वे शरीरासाठी कशी उपयुक्त ठरतात। तर बघा, अन्न पदार्थाचं काय होणार आहे? पचन होणार आपल्या शरीरामध्ये। पचन झाल्यानंतर त्यातून आपल्याला पोषक तत्वे मिळणार आहे आणि ती पोषक तत्वे आपल्या रक्तामार्फत कुठे जाणार आहे? प्रत्येक पेशीमध्ये जाणार आहे आणि पेशीमध्ये गेल्यानंतर पेशी काय करतील? ऊर्जा निर्मिती करणार आहेत। त्या पोषक तत्वाच्या सहाय्याने काय होईल? ऊर्जा निर्मिती होईल आणि त्या सहाय्याने आपल्या शरीराच्या प्रक्रिया काय होतील? सुरळीत काम करणार आहेत। म्हणजे आपल्या शरीराचे कार्य सुरळीत
पार पडतील, सुरळीत होतील. ठीक आहे. बघा अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता. बघा अन्न पदार्थाचं पचन होईल, त्या पचन झाल्यानंतर आपल्या शरीराला पोषक तत्वे मिळतील, ते पोषक तत्वे रक्तांच्या मार्फत पेशीमध्ये जातील आणि पेशीमध्ये गेल्यानंतर पेशी काय करतील, ऊर्जा निर्मिती करतील आणि त्या ऊर्जा निर्मितीच्या सहाय्याने आपल्या शरीराचे कार्य सुरळीत चालतील. ठीक आहे. हे या प्रश्नाचं उत्तर असेल. बघा आता दुसरा प्रश्न काय आहे. दुसरा प्रश्न बघा, संतुलित आहाराचे शरीरासाठी काय महत्व आहे. तुम्हाला माहिती आहे शरीरासाठी संतुलित आहार का महत्वाचा आहे. जसं की आपण पहिला प्रश्न बघितला की अन्न पदार्थाचं पचन होऊन आपल्याला पोषक तत्वे मिळते. मग हे अन्न पदार्थ म्हणजेच काय रे, तर हे संतुलित आहार. संतुलित आहार कोणता असतो, ज्या अन्न पदार्थामध्ये संतुलित आहारामध्ये कार्बोदके असतील, प्रथिने असतील, त्यानंतर मेद असेल, जीवनसत्वे असेल, ती काय झालं, तो झाला संतुलित आहार. ठीक आहे. मग संतुलित आहार म्हणजेच काय, हे अन्न पदार्थ म्हणजे काय झाले, संतुलित आहार झाला. ठीक आहे. आहार. ठीक आहे. हा झाला संतुलित आहार. शरीरासाठी याचे काय महत्व आहे, तर बघा संतुलित आहार म्हणजे त्यामध्ये काय काय असणार आहे, तर बघा त्याच्या संतुलित आहार म्हणजे त्याच्यामध्ये असतील प्रथिने, कार्बोदके, त्यानंतर जीवनसत्वे, त्यानंतर काय असेल याच्यामध्ये, जीवनसत्वे. ठीक आहे. मेद. ठीक आहे. इत्यादी ज्या अन्न पदार्थामध्ये असेल त्याला आपण संतुलित आहार असं म्हणतो. ठीक आहे. मग हे संतुलित आहार, जीवनसत्वे, त्याच्यानंतर खनिज. ठीक आहे. खनिजे, हे सर्व झाले संतुलित आहार. हे काय करतात, तर बघा याच्यामुळे आपल्या शरीरातील वेगवेगळे कार्य काय होत असतात, पार पाडत असतात. ठीक आहे. मग बघा संतुलित आहार आपल्या शरीरामध्ये जे काही कार्य होत असतात, जे काही प्रक्रिया होत असतात ते सुरळीत पार पाडण्यासाठी काय खूप महत्वाचे आहे. बघा शरीरामध्ये काय होते, आपल्या निरनिराळे कार्य पार पाडतात. तर संतुलित आहार या सर्व अन्न घटकाचे योग्य प्रमाणात असल्याने स्वास्थ्याची व आहारात आवश्यकता असते. आपलं शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता आहे, तर संतुलित आहाराची आवश्यकता आहे. बघा आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की संतुलित आहाराचे शरीरासाठी काय महत्व आहे. तर बघा अन्न पदार्थ म्हणजेच संतुलित आहार. संतुलित आहार म्हणजे ज्या अन्न पदार्थामध्ये प्रथिने, कार्बोदके, जीवनसत्वे, मेद, खनिजे ह्यासारखे पदार्थ असतात त्याला आपण संतुलित आहार म्हणतो. बघा त्या संतुलित आहाराचं आपल्यामध्ये पचन होते. पचन झाल्यानंतर ही जी पोषक तत्वे आहेत ती पोषक तत्वे आपल्याला मिळतात आणि ती पोषक तत्वे रक्तांमार्फत आपल्या शरीरामध्ये जातात. त्यानंतर ते शरीरामधून म्हणजे रक्तामार्फत आपल्या शरीरातील पेशींमध्ये जातात. पेशी ऊर्जा निर्मिती करतात आणि शरीराचे कार्य सुरळीत चालते. ठीक आहे. बघा हे प्रश्न आणि हे प्रश्नाचं उत्तर सारखंच आहे. ठीक आहे. येते का तुमच्या लक्षात. संतुलित आहाराचं शरीरासाठी काय महत्व आहे, तर शरीराचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी आणि आपलं शरीर काय म्हणू शकतो, आपलं शरीर स्वास्थ्य, आपला जो आपलं जे स्वास्थ्य आहे ते चांगलं ठेवण्यासाठी आपण काय शरीराचे कार्य सुरळीत चालत आहे, आपण स्वस्थ आहोत, आपण निरोगी आहोत, आपलं आरोग्य चांगलं आहे म्हणजेच काय आहे आपलं, तर शरीराचे कार्य सुरळीत चालत आहे. तर मग हेच महत्व आहे संतुलित आहाराचे. संतुलित आहारामुळे आपल्या शरीरासाठी काय महत्व आहे, तर आपल्या शरीराचे सर्व जे कार्य आहेत ते काय होतात, व्यवस्थित पार पडतात आणि अजून काय म्हणू शकतो, आणि आपल्या आपण निरोगी राहतो. ठीक आहे. यासारखं आपण त्याचं उत्तर
सांगू शकतो. बघा तिसरा प्रश्न काय आहे, स्नायू शरीरात कोणकोणते कार्य पार पाडतात? अनेक खेळामध्ये खेळाडू खेळताना काही वेळा मध्यांतर घेऊन काही पदार्थाचे सेवन करतात. असे पदार्थ खेळाडू का घेत असावे? ठीक आहे, इथे तुम्हाला एक मिनिट, इथे थोडी प्रिंट मिस्टेक आहे. ठीक आहे, आपला प्रश्न इतकाच आहे, तर हे तुम्ही थोडं लक्षात घ्या. ठीक आहे, हे इथे नसायला पाहिजे होते, खालचा प्रश्न इथे वर आलेला आहे, हे आपण नंतर पाहूया. फक्त आपला प्रश्न एवढाच आहे की स्नायू शरीरात कोणकोणते कार्य पार पाडतात, एवढाच प्रश्न आहे. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर आपण देऊया, तोपर्यंत मी हे इरेज करते. ठीक आहे, बघा आपल्या शरीरामध्ये किती प्रकारचे स्नायू आहेत रे? आपल्या शरीरामध्ये किती प्रकारचे स्नायू आहेत? तर आपल्या शरीरामध्ये बघा 3 प्रकारचे स्नायू आहेत. ठीक आहे, पहिला आहे ऐच्छिक स्नायू. पहिला कोणता आहे बघा, ऐच्छिक स्नायू. ठीक आहे, दुसरा आहे अनैच्छिक. दुसरा काय आहे? अनैच्छिक स्नायू. ठीक आहे, आणि तिसरा आहे हृदय स्नायू. ठीक आहे, हृदय स्नायू. ठीक आहे, मग हे 3 स्नायूचं आपल्या शरीरामध्ये कोणकोणती कार्य पार पाडत असतात? तर बघा, जे ऐच्छिक स्नायू आहे आपल्या शरीरामध्ये 3 प्रकारचे महत्वाचे स्नायू आहेत. ते ऐच्छिक स्नायू काय करतात? त्यांच्या आपल्या शरीराच्या ज्या हालचाली आहेत ते आपल्या इच्छेनुसार घडवून आणू शकतात. तर अनैच्छिक स्नायू हे आपल्या शरीरामध्ये चालणाऱ्या आतमधल्या ज्या प्रक्रिया आहेत, ज्या आपल्या हातामध्ये नाही आहेत, आपल्या इच्छेनुसार चालत नाहीत, त्या अवयवांचं कंट्रोल कोणाजवळ असते? त्या अनैच्छिक स्नायू मध्ये असते. बघा अनैच्छिक स्नायू शरीरांतर्गत असणाऱ्या काही महत्वाच्या क्रिया होत असतात, त्यांच्यामध्ये त्यांचा रोल असते. जसं की बघा अनैच्छिक स्नायू कुठे कुठे असतात? तर मग आपल्या जठरामध्ये असतात. त्याच्यानंतर जठर, आतडे या अवयवाची कामे अनैच्छिक स्नायू करत असतात. जसं की बघा आपल्या शरीरामध्ये जी श्वसनाची क्रिया होते किंवा अन्नपचनाची क्रिया होते, ती आपण थांबवू शकतो का? आपल्या इच्छेनुसार ते तसं करू शकतो का? नाही. पण मात्र ऐच्छिक स्नायूचं जर मी सांगायचं गेलं तर हा हात मी आता उचलत आहे, ठेवत आहे, इकडे करताय तिकडे करताय, तर हे मी माझ्या इच्छेनुसार करत आहे. ठीक आहे, मग ह्या हातामध्ये जे स्नायू आहेत ते कोणाच्या आपल्या इच्छेप्रमाणेच याचं काम करते, म्हणून हे झाले ऐच्छिक स्नायू. पण आपल्या शरीरामध्ये आत असलेल्या काही अवयवांमध्ये अनैच्छिक स्नायू असतात, ते आपल्या इच्छेनुसार काम करत नाही, म्हणजे ते त्यांचं काम सुरळीत चालू असते, आपल्या मनावर ते थांबवत नाही किंवा आपल्या मनावर ते काम करत नाहीत. ठीक आहे, म्हणजे ते आहेत अनैच्छिक स्नायू. आणि तिसरा आहे बघा हृदय स्नायू. हृदय स्नायू हृदयाचे जे आतडे आहेत त्याच्यामध्ये असते. तर हृदयाचं जे काम आहे बघा, आपलं हृदय न थांबता काम चालूच ठेवते. आपल्या इच्छेनुसार हृदय काम करायचं थांबवते का? नाही. तर बघा हृदय स्नायू हे 3ऱ्या प्रकारचे स्नायू आहे आणि हृदयाचे सर्व कार्य कोण नियंत्रित करते? तर हे हृदय स्नायू नियंत्रित करत असते. मग ह्या आपल्या स्नायू शरीरात कोणकोणते कार्य पाडते, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, आता याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न आहे, पाचक रसाचे पचन संस्थेमध्ये काय महत्व आहे? बघा पाचक रसाचे पचन संस्थेमध्ये काय महत्व आहे? तर बघा पाचक रसामध्ये निरनिराळे काय असतात? विक्रिय असतात. ठीक आहे, मग यातील बरीचशी काय असतात? उत्प्रेरकासाठी काम करत असतात. तर त्यामुळे अन्नपचनाची क्रिया काय होते? जलद होत असते. ठीक आहे, बघा
जठरातील जठरातील पाचक रसामुळे अन्न जे पचण्याची क्रिया आहे ती काय होते, जलद होते. हे याचं महत्वाचं काम आहे. ठीक आहे. मग आणि बघा, पाचक रसामुळे शरीरातील जो सामू आहे तो रक्ताचा कसा होतो, आम्लधर्मी होतो. त्यामुळे आतड्यातील पाचक रसामुळे ती आम्लधर्मीय होते. ठीक आहे. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पाचवा प्रश्न बघा, मानवी शरीरात तयार होणारे इथे टाकाऊ आहे. हे इथे थोडस मिस्टेक झालेली आहे. टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी कोणती संस्था कार्यरत आहे? बघा, आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे टाकाऊ पदार्थ आहे. जसं की श्वसन क्रिया करत असताना आपल्या शरीरातून टाकाऊ पदार्थ कोणता निघतो बाहेर, तर कार्बन डायऑक्साईड निघतो. ठीक आहे. त्यानंतर बघा, आपला अजून कोणकोणते टाकाऊ पदार्थ आहे आपल्या शरीरामधून, बघा, विष्ठा, मूत्र, हे सगळे काय आहे, टाकाऊ पदार्थ आहे. त्यानंतर जे अनावश्यक गोष्टी आहेत आपल्या शरीरामधल्या वस्तू आहेत त्यांना आपण काय म्हटलेलं आहे, टाकाऊ पदार्थ म्हटलेलं आहे. आणि टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी एक संस्था काम करते, एक संस्था कार्यरत आहे आपल्या शरीरामध्ये. ती संस्था म्हणजे उत्सर्जन संस्था. ही म्हणजे उत्सर्जन संस्था. ठीक आहे. ही संस्था आपल्या शरीरामध्ये टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचं काम करते. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा, ऊर्जा निर्मिती प्रक्रियेत रक्ताभिसरण संस्था कशी कार्यरत आहे? बघा, ऊर्जा निर्मिती प्रक्रियेत रक्ताभिसरण संस्था कशी कार्यरत आहे, तर रक्ताभिसरण संस्थेमुळे पचन संस्थेकडून ग्लुकोज तर श्वसन संस्थेकडून ऑक्सिजन आणला जातो. ठीक आहे. आपल्या शरीरामध्ये काय होत असते, ऊर्जा निर्मिती कुठे होते? बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं पहिल्या प्रश्नाचं उत्तर की अन्नपचन होते की नाही. अन्नपचनानंतर आपल्याला जे पोषक तत्वे मिळतात ती पोषक तत्वे कुठे, रक्ताद्वारे काय घेतली जातात, प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवली जातात. मग ते जी पोषक तत्वे आहेत, तर बघा, पचन क्रियेतून जो तयार झालेला ग्लुकोज आहे तो ग्लुकोज आणि श्वसन क्रियेमधून घेतलेला जो ऑक्सिजन आहे, हे दोन्हीही शरीरात कुठे नेले जातात, पेशीकडे नेले जातात. आणि पेशी काय करत असतात, ऊर्जा निर्मिती करत असतात. ठीक आहे. मग अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये हे ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया चालू असते. म्हणजे आपल्या शरीरात, संपूर्ण शरीरामध्ये जर काही पोहोचत असेल तर ते आहे रक्त. आपल्या शरीरामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये रक्त आहेच. ठीक आहे. मग त्या रक्ताच्या मार्फतच काय होत असते, ऊर्जा निर्मितीची म्हणजे ऊर्जा जी आहे आपल्या शरीरात पाठवली जात असते. ठीक आहे. बघा, प्रत्येक पेशीत ऑक्सिजनच्या साह्याने ग्लुकोजच्या रेणूपासून ऑक्सिडेशन ऊर्जा निर्मिती होत असते. ठीक आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे आपला, बघा, मानवी शरीरांतर्गत चालणारे कार्य कसे नियंत्रित होते आणि किती प्रकारे? ठीक आहे. आपल्या मानवी शरीरांतर्गत चालणारे कार्य कसे नियंत्रित होते, तर मानवी शरीरात दोन यंत्राद्वारे काय होते, आपला परिणामकारक समन्वय नियंत्रण केले जाते. तर या यंत्रणा म्हणजे कोणती आहे, तर पहिली आहे चेता नियंत्रण, तर दुसरी आहे रासायनिक नियंत्रण. ह्या दोन प्रकारच्या काय आहेत, आपल्या शरीरामध्ये शरीरांतर्गत चालणारे सर्व कार्य काय करतात, नियंत्रित करत असतात. ठीक आहे. बघा, हे काही प्रश्नांची उत्तरे होती. ठीक आहे. आता पुढे बघूया आपण. आता आपला पहिला टॉपिक म्हणजे पहिला घटक आहे ज्याचं नाव आहे सजीव आणि जीवन प्रक्रिया, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेसेस. ठीक आहे. बघा, आपण आता मी तुम्हाला एक एक समजावून सांगते. ठीक आहे. मानवी शरीरात अनेक प्रकारच्या संस्था अविरतपणे कार्य करत असतात. पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, नियंत्रण संस्था यासोबतच शरीराचे अंतर्गत तसेच बाह्य अवयव आपले कार्य स्वतंत्रपणे परंतु स्वतःच्या समन्वयातून करत असतात. बघा,
इथे आपल्याला काय सांगितलं की आपल्या शरीरामध्ये, मानवी शरीरामध्ये अनेक प्रकारच्या संस्था कार्यरत आहेत. ठीक आहे. त्या संस्थेच्या, वेगवेगळ्या संस्थेच्या मार्फतच आपल्या शरीरामधले जे कार्य आहेत ते होत असतात. बघा, जसं की कोणत्या, उदाहरणार्थ पचन संस्था. तर पचन संस्था काय करते, आपण जे आहार घेतो, अन्न पदार्थ खातो, त्याचं काय करणार, पचन करणार आणि ते त्याच्यापासून मिळणारी जी पोषक तत्वे आहेत ती आपल्या शरीराला पोहोचवणार. त्या शरीरापासून ऊर्जा निर्मिती करणारे पेशी हे वेगळं काय करतील, लाईफ प्रोसेस, वेगळी जीवन प्रक्रिया करत असतात. ठीक आहे. दुसरा आहे श्वसन संस्था. बघा, श्वसन संस्था ही काय करणार आहे, आपण जेव्हा श्वास घेतो त्या श्वसन संस्थेमार्फत आपल्या शरीरात लागणारा काय आहे, ऑक्सिजन आहे, तो ऑक्सिजन घेतला जातो. ठीक आहे. रक्ताभिसरण संस्था. रक्ताभिसरण संस्था कशा मध्ये काय होते, तर आपल्या शरीरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये रक्ताच्या मार्फत काय केलं जाते, ऊर्जा पाठवली जाते. ठीक आहे. पोषक तत्वे पाठवली जातात. उत्सर्जन संस्था. उत्सर्जन संस्थेमध्ये काय होते की आपल्या शरीरामध्ये असलेले टाकाऊ पदार्थ आपण बाहेर टाकले जातात. ठीक आहे. त्यानंतर नियंत्रण संस्था. आपली जी चेता क्षमता आहे, ती चेतना क्षमताचे जे नियंत्रण आहे, आपल्या शरीराचं जे नियंत्रण आहे ते कोण करत असते, तर नियंत्रण संस्था काय करत असते, नियंत्रित करत असते. याच्यासारखे शरीराचे अंतर्गत तसेच बाह्य अवयव आपले कार्य स्वतंत्रपणे परंतु त्या सर्वांच्या समन्वयातून करत असतात. बघा, आपल्या शरीरातील जे अंतर्गत कार्य आहे आणि तसेच बाह्य अवयवातील आपले कार्य हे स्वतंत्रपणे समन्वयातून काय असतात, आपल्या शरीरामध्ये चालू असतात. तर ही सर्व यंत्रणा प्रत्येक सजीवांमध्ये कमी अधिक प्रमाणात पद्धतीने कार्यरत आहे. तर ही जी सर्व यंत्रणा आहे, प्रत्येकांमध्ये हे प्रत्येक सजीवांमध्ये ही यंत्रणा असते, पण ती कशी असते, कमी अधिक प्रमाणामध्ये असते. ठीक आहे. समान पद्धतीने कार्यरत असते. यासाठी यांना अखंडपणे ऊर्जेच्या स्रोताची आवश्यकता असते आणि हे सर्व कार्य करण्यासाठी एक महत्वाचं म्हणजे ऊर्जेची आवश्यकता असते, ऊर्जा स्रोताची आवश्यकता असते. कारण प्रत्येक पचन संस्थेसाठी सुद्धा ऊर्जेची आवश्यकता असते. त्याच्यानंतर श्वसन संस्था कार्य करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता, रक्ताभिसरणासाठी सुद्धा ऊर्जेची आवश्यकता असते आणि यांच्या मार्फतच पोषक तत्वे मिळून काय होत असते, ऊर्जा निर्मिती होत असते. तेच आपलं शरीर काय करत असते, आपण जे काम करतो, जे अवयव आपले बाहेरचे जे आहेत, आपण जे काम करतो ते आपल्याला कुठून मिळणार आहेत, ऊर्जा, तर ते आपल्या या शरीरातील ह्या प्रक्रियांमार्फतच मिळणार आहे. ठीक आहे मुलांनो, तुम्हाला इथपर्यंतचा भाग छानपैकी समजला असेल. आपण पुढच्या लेक्चरमध्ये या पुढचा भाग पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.